हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण स्टार्ट करतोय आपला सायन्सचा जो सेकंड चॅप्टर आहे, दॅट इज हेल्थ अँड डिसीजेस. चॅप्टरला स्टार्ट करण्याच्या आधी आपण ह्या दोन कन्सेप्ट्स, दॅट इज हेल्थ म्हणजे काय आणि डिसीज म्हणजे काय, हे दोन कन्सेप्ट्स आधी क्लिअर करून घेऊयात. त्यासाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते आणि त्याच्यावरून आपण यांचे डेफिनिशन काय आहे ते तयार करूयात. एक्झाम्पल माझं फर्स्ट असं असेल की एक पर्सन आहे की जो एकदम फिजिकली फिट आहे, ओके, परंतु त्याच्या मेंटल हेल्थवरती अफेक्ट झालेला आहे आणि तो मेंटल हेल्थसाठी किंवा सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे, असा एक पर्सन तुम्ही इमॅजिन करा. त्यानंतर अजून एक पर्सन असा इमॅजिन करा की जो ज्याला त्याची मेंटल हेल्थच प्रॉपर नसल्यामुळे तो मेंटल हॉस्पिटलमध्ये एखादा पर्सन जर ॲडमिटेड असेल तर तो एक पर्सन तुम्ही इमॅजिन करा. एक पर्सन असा आहे की ज्याला दारूचं व्यसन आहे, तो एक पर्सन. आणि आपण असा एक पर्सन घेऊ की ज्याला सर्दी खोकला झालेला आहे, असा एक पर्सन. आणि नॉर्मल पर्सन की ज्याला कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचे जे आत्ता आपण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले त्यापैकी कोणतेही सिम्पटम्स नसणारा पर्सन. आता ह्या सगळ्या एक्झाम्पल्सचा जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. आता ह्या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये जर मी तुम्हाला विचारलं तर यापैकी हेल्दी पर्सन कोण आहे? काय काय एक्झाम्पल्स आपण घेतली की एक असा पर्सन की ज्याला दारूचे व्यसन आहे, दुसरा पर्सन की ज्याची ट्रीटमेंट चालू आहे, ज्याची मेंटल हेल्थ प्रॉपरली नाही, तिसरा पर्सन आपण घेतला वेडा पर्सन असेल एखादा की जो फिजिकली फिट आहे परंतु सायकोलॉजिकल त्याला काही प्रॉब्लेम्स असतील, असा पर्सन. अजून एक पर्सन असा घेतला की ज्याला सर्दी खोकल्यासारखे काहीतरी आजार झाले असतील. आणि अजून एक पर्सन आपण बघितला की ज्याला ह्यापैकी काहीच नाही त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला दिसून येत. आणि जर मी विचारलं ह्या सगळ्यांपैकी हेल्दी पर्सन कोण आहे तर तुम्ही ऑब्व्हियसली सांगाल द लास्ट पर्सन की ज्याला ह्यापैकी कोणतेच सिम्पटम्स तुम्हाला दिसणार नाही. येस, इट इज द करेक्ट आन्सर. आणि मग याच्यावरून जर आपल्याला हेल्थ म्हणजे काय हे जर डिफाईन करायचं असेल तर आपण नक्कीच असं नाही म्हणणार की एखाद्या माणसाला कोणताच रोग नाही किंवा आजार नाही म्हणून तो हेल्दी आहे. तर हेल्थ ही कन्सेप्ट त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं मेंटल, फिजिकल आणि सोशल बिहेवियरशी रिलेटेड आहे. जरी मी हेल्दी आहे, मला कोणताही आजार नाही, परंतु मी इतरांशी व्यवस्थित वागत नाही आहे, मी एकटीच राहते किंवा अँटी सोशल बिहेवियर जरी असेल माझं तरी देखील मी अनहेल्दी आहे असं कन्सिडर करण्यात येतं. सो या सगळ्यांचा विचार करून आपल्याला एक हेल्थची जर डेफिनिशन तयार करायची असेल तर आपण ती काय करूयात, तर हेल्थ म्हणजे नुसताच ॲब्सेन्स ऑफ डिसीज नाही तर एखाद्या पर्सनच्या फिजिकल, मेंटल आणि सोशल या सगळ्या लेवलवरती वेलबिईंग असणं म्हणजे हेल्थ आहे. सो हेल्थची डेफिनिशन काय झाली? हेल्थ म्हणजे काय? इट इज फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंगनेस of a person and not just absence of disease. नुसता डिसीज नाही म्हणजे एखादा पर्सन हेल्दी आहे असं होत नाही, तर तो फिजिकल, सोशल, मेंटल या सगळ्या लेवलवरती जर हेल्दी असेल तर तो पर्सन हेल्दी आहे असं कन्सिडर करण्यात येतं. ही झाली हेल्थची कन्सेप्ट. आता नेक्स्ट आहे दॅट इज डिसीज. डिसीज कशाला म्हणायचं? आता ह्या वर्डमध्येच आहे बघा त्याची डेफिनिशन दडलेली. डिसीज हा वर्ड डिस आणि इज अशा दोन वर्ड्सची आपण त्याची फोड करूयात. डिस म्हणजे डिस्टर्बन्स जो आहे आणि इज म्हणजे जे आपले रेग्युलर बॉडी फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये असणारा डिस्टर्ब, त्याला म्हणायचं डिसीज. सो डिसीजची डेफिनिशन काय म्हणूयात? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजियोलॉजिकल as well as psychological.
प्रोसेसेस. एखादा पर्सन त्याचे जे बॉडी फंक्शन्स आहेत, फिजिकल बॉडी फंक्शन्स ॲज वेल ॲज मेंटल किंवा सायकोलॉजिकल प्रोसेसेस जे आहेत त्याच्या बॉडीमध्ये, मेंदूमध्ये चालणाऱ्या, या सगळ्यांच्यामध्ये जर काही बिघाड झाला, डिस्टर्बन्स आला, तर त्याला म्हणायचं डिसीज. सो डिसीज हा फक्त आपल्या बॉडीपुरताच मर्यादित नसून आपल्या मेंटल स्टेटशी देखील रिलेटेड आहे. सो ह्या चॅप्टरच्या स्टार्टला आपण बघितल्या दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट्स, दॅट इज हेल्थ म्हणजे काय की ज्याला आपण फिजिकल, सोशल, मेंटल वेलबिईंग असं म्हणूयात, आणि डिसीज म्हणजे काय तर तुमच्या फिजिओलॉजिकल किंवा आपल्या शारीरिक आणि मानसिक ज्या प्रोसेसेस आहेत त्यांच्यामध्ये असणारा डिस्टर्बन्स, त्याला म्हणायचं डिसीज. ह्या दोन कन्सेप्ट्स, दोन डेफिनिशन्स क्लिअर झाल्या. आता आपण बघूयात डिसीजेसचे टाईप्सनुसार कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो डिसीजेस आर जनरली क्लासिफाईड इंटू 2 ब्रॉड ग्रुप्स, दॅट इज अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन. डिसीजचा ड्युरेशन काय आहे त्याच्यानुसार आणि ते डिसीज होण्यामागचं कारण काय आहे त्यानुसार डिसीजला आपण 2 मेन ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं. आता बघा, ड्युरेशननुसार डिसीजेस आपण डिव्हाइड केले ॲज क्रोनिक डिसीजेस अँड ॲक्यूट डिसीजेस. आता क्रोनिक म्हणजे काय तर दीज आर लॉंग टर्म डिसीजेस. क्रोनिक म्हणजे जे डिसीजेस वर्षानुवर्षे असतात आपल्या बॉडीमध्ये, ते इझिली किंवा कमी कालावधीसाठी नसतात, त्यांना म्हणायचं क्रोनिक डिसीजेस. आणि ॲक्यूट डिसीजेस म्हणजे शॉर्ट टर्म डिसीजेस. आता ह्याची एक्झाम्पल्स जर सांगायचे झाले तर काय काय सांगाल सांगा बरं. आठवा, असे डिसीजेस आठवा की जे एखाद्या पर्सनला झाल्यानंतर ते वर्षानुवर्षे त्याच्या बॉडीमध्ये असतात, इझिली ते निघून जात नाहीत. असे डिसीजेस ज्यांना आपण क्रोनिक डिसीजेस म्हणतो, त्याची एक्झाम्पल्स काय काय आहेत बघा. सपोज आर्थरायटिस आहे, आर्थरायटिस ज्याला आपण वात म्हणतो. त्यानंतर दुसरा डिसीज आपण म्हणू शकतो अस्थमा आहे. ब्रॉन्कायटिस जे म्हणतो आपण, जुनाट सर्दी असते बघा, एक एक लोकांना वर्षानुवर्षे ते सर्दीचा त्रास असतो. ओके. त्यानंतर आपण कॅन्सर घेऊ शकतो. याच्यामध्ये असं होतं का की कॅन्सर झाला आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये तो माणूस बरा झालाय? नाही, लॉंग टर्मचे साठीचे हे ड्युरेशन असतं. सो कॅन्सर हा एक क्रोनिक डिसीज झाला. त्यानंतर डायबिटीस, डायबिटीसचं देखील डिसीजमध्ये आपण क्रोनिक डिसीजमध्ये कन्सिडर करू शकतो. एड्स असेल, आपल्या असे अजूनही बरीचशी लिस्ट ही लांब होऊ शकते. जे काही मेन फक्त तुम्हाला कन्सेप्ट करण्यासाठी हे 4-5 उदाहरणं मी तुम्हाला दिली. क्रोनिक डिसीज म्हणजे लॉंग टर्म डिसीजेस की जे लॉंग ड्युरेशनसाठी असतात, कित्येक वर्षानुवर्षे जर एखाद्या पर्सनला हा डिसीज असेल तर त्याला म्हणायचं क्रोनिक डिसीजेस, की ते इझिली क्युअर होत नाही. आलं लक्षात? आता नेक्स्ट आहे ॲक्यूट डिसीज म्हणजे शॉर्ट टर्म. सर्दी झाली, 4-5 दिवस सर्दी होते आपल्याला, मग आपण परत बरे होतो. ताप आला, 2-4 दिवसानंतर आपला ताप कमी होतो. अशा पद्धतीनं शॉर्ट टर्मसाठी जे डिसीजेस होतात आपल्याला त्यांना म्हणायचं ॲक्यूट डिसीजेस. आणि त्याचे एक्झाम्पल काय काय सांगाल सांगा. फ्लू आहे, सर्दी खोकला ताप असं आपण म्हणतो. न्यूमोनिया आहे, त्यानंतर हार्ट अटॅक असेल, ब्लड प्रेशरचा अटॅक असेल, हे शॉर्ट टर्म डिसीजेसमध्ये येतात. सो डिसीजेसच्या ड्युरेशननुसार त्याचे 2 टाईप्स बघितले आपण, दॅट इज लॉंग टर्म म्हणजेच क्रोनिक डिसीजेस आणि शॉर्ट टर्म म्हणजेच ॲक्यूट डिसीजेस. आता बघूयात त्या डिसीजच्या रिझन्सनुसार असणारे त्यांचे 2 टाईप्स, दॅट इज हेरिडिटरी डिसीजेस आणि दुसरा आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडिटरी म्हणजे काय, ज्याला आपण अनुवंशिक आजार असं म्हणतो. बघा, बरेचदा जेव्हा आपण डॉक्टरकडं जातो, तुम्ही मे बी ऑब्झर्व केलं असेल की एखाद्याला समजा डायबिटीस डिटेक्ट झाला. ओके. आता डायबिटीस डिटेक्ट झाल्यानंतर डॉक्टर्स आपल्याला पहिला प्रश्न विचारतात बघा की तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये कोणाला डायबिटीस होता का, म्हणजे आईला, वडिलांना, आजी आजोबांना एट्सेट्रा. सो
जे डिसीजेस आपल्याला एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पुढे पास ऑन होतात अशा डिसीजेसना म्हणायचं हेरिडिटरी डिसीजेस. ओके, ज्याला आपण अनुवंशिक आजार असं म्हणतो. आता ह्या अनुवंशिक आजारामध्ये बरेचदा डायबिटीस असेल किंवा कॅन्सरसारखे डिसीजेस पण सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की जर एका जनरेशनमध्ये असेल तर दुसऱ्या जनरेशनमध्ये ते होण्याचे चान्सेस असतात. आर्थरायटिससारखे डिसीजेस आहेत, ब्लड प्रेशरचा त्रास असेल. ओके, सो हे डिसीजेस एका जनरेशनकडून पुढे पास ऑन होतात आणि अशा प्रकारच्या डिसीजेसना म्हणायचं हेरिडिटरी डिसीजेस. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला काय सांगता येतील, जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं हेरिडिटरीमध्ये डायबिटीज, त्यानंतर आर्थरायटिस, कॅन्सर यासारखे डिसीजेस इथे येतील. आता दुसरा जो प्रकार आहे, इव्हन जेनेटिक डिसीजेस जे असतात बघा, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, ह्या सगळ्या प्रकारचे, सिकल सेल ॲनिमिया, हे डिसीजेस देखील हेरिडिटरी डिसीजेसमध्ये येतात. अजूनही लिस्ट ही वाढते, खूप सारे डिसीजेस आहेत. तुम्ही हे सर्च करून तुम्ही माहिती देखील काढू शकता की कोणते कोणते डिसीजेस हेरिडिटरी आहेत. आता नेक्स्ट आहे दॅट इज ॲक्वायर्ड डिसीजेस. आता ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे काय, तर जे आपल्याला जन्माला आल्यानंतर होतात, विच द डिसीजेस विच वी गेट इन आवर लाईफ टाईम. आपल्याला जन्माला येतानापासून हे डिसीजेस नसतात, जन्म झाल्यानंतर जर आपल्याला जे डिसीजेस होतात त्यांना म्हणायचं ॲक्वायर्ड डिसीजेस. मग आता हे ॲक्वायर्ड डिसीजेस हे क्रोनिक, ॲक्यूट हे असू शकतात. इथं जे आपण एक्झाम्पल्स बघितले ह्यापैकी काही डिसीजेस आपण हेरिडिटरीमध्ये पण लिहिले, म्हणजे हा आर्थरायटिस जो क्रोनिक डिसीज आहे तो हेरिडिटरी असू शकतो. डायबिटीज जो क्रोनिक डिसीज बघितला तो देखील हेरिडिटरी आहे. तसंच ॲक्वायर्ड डिसीजेसमध्ये हे फ्लू, न्यूमोनिया वगैरे हे डिसीजेस आहेत ते देखील येतात. म्हणजेच एक प्रकारचा जो डिसीज आहे किंवा डिसीजचा एक प्रकार हा अनेक बाकीच्या प्रकारांमध्ये सुद्धा आपण त्याचं एक्झाम्पल हे इन्क्लूड करू शकतो. जसं की आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आता ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे काय सांगितलं की आपल्याला जे डिसीजेस जन्माला आल्यानंतर होतात, द डिसीजेस विच वी गेट इन आवर लाईफ टाईम. आता ह्या ॲक्वायर्ड डिसीजेसचे परत दोन प्रकार आले, दॅट इज इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे ज्यांना आपण संसर्गजन्य रोग असं म्हणतो. संसर्गजन्य रोग कुणामुळे होतात, आयदर कंटामिनेटेड फूड, कंटामिनेटेड वॉटर, कंटामिनेटेड एअर किंवा व्हेक्टर्स थ्रू होतात. व्हेक्टर म्हणजे कोण, जे आपण बघतो ना डास, माशा वगैरे ह्यासारखे जे ऑर्गॅनिझम्स आहेत की जे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्सना एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट करतात, अशा ऑर्गॅनिझम्सना म्हणायचं व्हेक्टर्स. हे जे डास, माशा वगैरे जे आहेत त्यांना हे सगळे व्हेक्टर्स येतात. सो इन्फेक्शियस डिसीजेस होण्यामागचं कारण काय काय सांगितलं मी, आयदर कंटामिनेटेड फूड, वॉटर, एअर किंवा व्हेक्टर्स यांच्या थ्रू एका पर्सनमुळे दुसऱ्या पर्सनमध्ये स्प्रेड होणारे जे डिसीजेस आहेत, संसर्गजन्य म्हणतो ना आपण, सो ते सगळे डिसीजेस येतात इन्फेक्शियस डिसीजेस. जसं की हे फ्लू आहे, एकाला सर्दी झाली की दुसऱ्याला पण सर्दी होते, ताप आला की दुसऱ्याला. आता आपण ही सगळी कोरोनाची साथ बघतो, एकाला कोरोना झाला दुसऱ्याला कोरोना होईल. सो अशा प्रकारचे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होणारे जे डिसीजेस आहेत त्यांना म्हणायचं इन्फेक्शियस डिसीजेस. आणि जे नॉन इन्फेक्शियस आहेत, म्हणजेच जरी एखादा डिसीज एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला असेल तर त्याच्यामुळे तो दुसरीकडे स्प्रेड होणार नाही. जसं की डायबिटीस असेल, मला डायबिटीस आहे म्हणून माझ्यामुळं तो दुसऱ्याला होणार का, माझ्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला माझ्यामुळं जर तो डिसीज होत नसेल तर त्याला म्हणायचं नॉन इन्फेक्शियस डिसीज. ओके, मग जसं की हे कॅन्सर असेल, त्यानंतर हार्ट अटॅक असेल, डायबिटीस असेल, ह्या सगळ्या डिसीजेसना आपण म्हणूयात नॉन इन्फेक्शियस. आलं लक्षात. सो हे झालं क्लासिफिकेशन ऑर टाईप्स ऑफ डिसीजेस बेस्ड ऑन ड्युरेशन अँड रिझन. आता याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळे डिसीजेस, त्यांचे कॉजेस, त्यांचे सिम्पटम्स, त्यांचे क्युअर कसं करणार, हे सगळे पॉईंट्स आपण वन बाय वन बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय.